हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सर्वप्रथम नीट लुक बघून घ्या, म्हणजे मग आपल्याला विषयाला म्हणजेच व्हिडिओला पूर्ण सुरुवात करता येईल. तर आज मी नेसलेली ही साडी साडी म्हणा किंवा पेहराव म्हणा, तर हा आसामची म्हणजे त्या सगळ्या पूर्वांचल ह्या भागाची खासियत असलेला हा पेहराव आहे. ह्याला मेखला सादोर असं म्हणतात आणि ह्याच्यामध्ये ओढणी सदृश असा पत्राचा एक भाग असतो, ते इथे खोचलंय पहा मी. आणि बाकी लुंगी सारखी अशी खाली साडी असते, म्हणजे लुंगी असते आणि त्याच्यावरचा ब्लाऊज दिसायला लुक साडीसारखाच दिसतो. पण ही साडी नाहीये, ही पारंपरिक साडी नाहीये, तर हा तिकडचा पेहराव आहे. हे तुम्हाला ही ओढणी जी आहे म्हणजेच सादोर किंवा चादोर, तर ही वेगळी सुद्धा वापरता येते. नुसतं हे पण वापरता येतो. तर हा मस्त हँडलूमचं असं हँड विविंग असणारं रॉयल ब्लू आणि पिंक अशा कॉम्बिनेशन मधलं हा माझा पेहराव आहे. आणि आजचा विषय हा मणिपूरच्या स्पोर्ट पर्सन बद्दलचा आहे. चला तर मग स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा सगळ्यांनी. थँक्यू. बघा, ज्या भागाबद्दल आपण बोलतो आहोत त्या भागाला संयुक्त म्हणजे संयुक्तिक असा असावा, सुसंगत असा असावा म्हणून हा पेहराव केलेला आहे. लाईट जरा कमी झाला ना, थांबा, कमी असा बंद केला की जरा व्यवस्थित लाईट दिसतो. तर मणिपूरची असणारी रहिवासी असणारी मेरी कोम आणि हिची नुकतीच आपकी अदालत रजत शर्मा यांचा जो शो आहे त्याच्यामध्ये झालेली कॉन्ट्राव्हर्सी, याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. मी मागे बऱ्याच वर्षांपूर्वी एक हाऊस हजबंड नावाचा व्हिडिओ केला होता. कारण ना मला जर म्हणजे आपण म्हणतो की समानता हवी, तर स्त्री पुरुष दोन्ही प्रकारची समानता हवी या विश्वासावरती आपण जगतो सगळेजण, आणि सगळेच जण त्या पद्धतीने जगत नाहीत. तर मेरी कोमचं जे वादग्रस्त वक्तव्य आहे ना, त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर तिचं असं म्हणणं की मेरा हस्बंड तो कुछ काम नहीं करता था, वो क्या कमाता था, वो कुछ ये नहीं करता था, ऐसा लड़का कोई लड़का होता है क्या, ऐसा पुरुष कोई पुरुष होता है क्या जो ना कमाए. तर अशा पद्धतीने तिने सगळ्या पुरुषांचे लाईट लावून दिलेले आहेत. तर मुळात ना कसं असतं माहिती आहे का, मेरी कोमच्या बाबतीत सांगायचं तर आपण तिचा तो मेरी कोमचा पिक्चर आला होता पहा, उमंग कुमार ह्या डायरेक्टरने, प्रियांका चोप्राने काम केलेला, दर्शन सिंग ह्यांचं हे असणारा, याच्याबद्दल हा पिक्चर आपण बघितला. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की तिचा नवरा जो असतो, म्हणजे जो आधी बॉयफ्रेंड असतो आणि मग तो नवरा होतो, तर तो तिला किती सपोर्ट करतो. तो तिचे बाळणपणं, तिचे मुलं, तिचं करिअर ह्या सगळ्यामध्ये तो कसा स्वतः तो फुटबॉल प्लेयर असतो. तिचे जे मिस्टर आहेत, एक्स हजबंड आहेत, तर ते स्वतः फुटबॉल प्लेयर, ओनियर असं नाव आहे त्यांचं. तर ते फुटबॉल प्लेयर असून सुद्धा ते बॅक स्टेप घेतात आणि तिच्या करिअरला सपोर्ट करतात. तर असं सगळं असताना सुद्धा मेरी कोमने असं म्हणावं, हा सगळा म्हणजे म्हणतात ना, हा एक स्वार्थीपणाचा कळस आहे की एक तर मुळामध्ये भारतामध्ये स्पोर्ट्समध्ये मुली खूप कमी आहेत, आणि ज्या कोणी उच्च पदस्थ किंवा स्पोर्ट्समध्ये किंवा राजकारणामध्ये ज्या कोणी बायका आहेत, तर त्यांचे मुळातच करिअर चांगलं घडतंय, पण त्यांचं सांसारिक जे आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे, सानिया मिर्झाचा घटस्फोट झाला, पी.टी. उषा यांनी तर लग्नच केलं नाही, आणि मेरी कोमचं हे आता तिने दुसरं लग्न केलेलं आहे. जे दुसरा लग्नाचा जो तिचा नवरा आहे, तर हितेश चौधरी किंवा असं काही ते नाव आहे, मला नीट लक्षात नाही ते. तर त्यांनी आधी पहिल्यांदा तिचे जे सगळे फायनान्शियल अकाउंट्स होते तर ते ताब्यात घेतले आणि तिचे फायनान्शियल मॅनेजर म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि हळूहळू मॅनेजरचे बॉयफ्रेंड झाला आणि बॉयफ्रेंडचा नवरा झाला, आणि मग तिने जुन्या नवऱ्याला सोडून दिलं आणि ह्या माणसाशी लग्न केलं. तर अशा पद्धतीने परत कोणी कोणाच्या वैयक्तिक जीवनामध्ये काय करावं हा त्याचा प्रश्न असतो. पण तरीही जेव्हा आजूबाजूला आपण समाज म्हणून बघतो आहोत, तर अशा काही उदाहरणांमुळे समाज असा ढवळून चाललेला आहे, ढवळत चाललेला आहे. आणि तसंही जेव्हा बायकांचे असे उदाहरणं कमी असतात आणि ज्याने कोणीतरी आयुष्यामध्ये, म्हणजे त्या माणसाने जो तिचा नवरा होता, एक्स हजबंड होता, त्याने त्याचं पूर्ण करिअर
हे बाजूला ठेवून आणि तिच्या करिअरला सपोर्ट केला, तिच्या मुलाबाळांकडे बघितलं, म्हणजे त्यांच्या मुलाबाळांकडे बघितलं. आणि अशा वेळेला असं हे वाईट वाटणं हे साहजिक आहे. आणि आता त्यांची परिस्थिती खूपच वाईट आहे, कारण इन्कम सोर्स, कारण स्वतःचं करिअर सोडून दिल्यावरती इन्कम सोर्स असा राहिला नाही. आणि तिने सगळ्या गोष्टी ज्या होत्या स्वतःच्या नावावरती, कारण मुळातच ती प्रसिद्ध व्यक्ती, आणि त्यामुळे मग साहजिकच आहे की तिने हळूहळू त्याला बेदखल करायला सुरुवात केली. आणि मग अशा वेळेला फायनान्शियल पोझिशन त्याची चांगली राहिली नाही. आणि तरीही त्या माणसाने असं काही फार हे केलेले नाही. पण जेव्हा ती येऊन आणि ह्या आपकी अदालतमध्ये असं सांगते की ऐसा मर्द क्या काम का जो कमाता नाही, तर हे एक बॅड टेस्ट मधलं उदाहरण आहे. हे थोडंसं कटू असं वाटणारं हे आहे. मुळातच सत्य असं असतं ना की मग त्यागाला, प्रेमाला, समर्पणाला काहीच किंमत उरत नाही, असंच वाटणारं हे उदाहरण आहे. म्हणजे कोणीही कोणासाठी काहीतरी करावं, जीवापाड काहीतरी जपावं, कोणीतरी कोणासाठी जीव लावून आणि एक हे उभं करावं, स्वतःचं आयुष्य खर्ची करून आणि समोरच्याला उभं करावं, समोरच्याला उभारी द्यावी. तर असे दिवस संपलेत का, असं वाटतं. की आता साधे सज्जन सरळ लोकांचे दिवस राहिले नाहीत का. असे उदाहरणं पाहिले ना की असं वाटलं की सगळेजण स्वार्थीच होत चाललेत का. म्हणजे मुळातच माणूस हा स्वार्थी आहे, पण तरीही कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी जिवंत होतं. आणि म्हणूनच हे सगळं जगाचं चक्र हे अशा साध्या भोळ्या सरळ मार्गी लोकांमुळे चालत होतं. आणि मग जेव्हा असंच होत असेल की सगळेच जण जर प्रॅक्टिकल विचार करत असतील, तर मग साध्या भोळ्या लोकांनी कुठे जायचं, सरळ मार्गी लोकांनी कुठे जायचं. म्हणजे हाऊस हजबंड जो विषय केला होता ना, व्हिडिओ केला होता ना, त्याची लिंक सापडलं तर इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर ज्युडिशियल ऑफिसर्स बायका हे जे मी बघितलेलं आहे इतक्या वर्षांपासून उदाहरण, तर ह्यातल्या बऱ्याच जणींचे, म्हणजे मी म्हटले ना की राजकारणातल्या, स्पोर्ट्समधल्या, तशाच अधिकारी वर्गातल्या बायका, तर एक तर मुळात संसार होतो, नाही तर करिअर होतं, ह्या दोन गोष्टी होतात. पण मग जेव्हा एखादी बायको ही नवऱ्याच्या मागे, म्हणजे जजच्या मागे बदलीच्या गावाला फिरते, तर तेव्हा तिच्याकडे असं कोणी असं बघत नाही हाऊसवाईफकडे. पण तेच जर एखादा पुरुष काही ना काही कारणांनी जर बायकोच्या बरोबर, म्हणजे बायको ज्युडिशियल ऑफिसर असेल आणि नवरा जर दुसरा काही व्यवसाय करत असेल किंवा काहीच करत नसेल आणि तो तिच्याबरोबर फिरत असेल, तर मग त्याच्याकडे मात्र संशयाने बघितलं जातं आणि मग त्याचा एक मान कमी असल्यासारखं हे ट्रीट केलं जातं. तर हे असं जेव्हा आपण म्हणतो की समान गोष्टी असतात, तर जशा हाऊस वाईफ असतात तशा हाऊस हजबंड असतात. मग दोघांनाही होम मेकर म्हणायला काय हरकत आहे, कारण ते सुद्धा पुरुष जे असतात ना, ते सुद्धा घरामध्ये तेवढंच लक्ष घालत असतात. मुलांना शाळेत नेणं, आणणं, बाजारामध्ये जाणं, बाकीचे घरातले जे प्रॅक्टिकल बिलं जे असतात ते भरणं. आता तर बऱ्यापैकी ऑनलाईन झालंय. पूर्वी जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन भरावं लागायचं, मुलांच्या फीज भरणं, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतात. आणि पुरुषांच्या बाबतीत मी एक नेहमी बघते की बायका ह्या इमोशनल असतात, पण पुरुष मात्र प्रॅक्टिकल असतात. आणि त्या प्रॅक्टिकल अप्रोचची प्रत्येक बाईला गरज असते, असं माझं मत आहे. मग ते तुमच्या आयुष्यामध्ये कोणीही असो, आई म्हणजे वडील असो, भाऊ असो, मुलगा असो, मित्र असो, जे कोणी असेल, ते जेव्हा पुरुष कोणीतरी असेल ना आयुष्यामध्ये, तर तुम्हाला एक असा प्रॅक्टिकल अप्रोच मिळतो जगण्यामध्ये. बायका इथून विचार करतात, पुरुष इथून विचार करतात. त्यामुळे जगण्यामध्ये पुरुषांची गरज असते ती ह्या कारणाने. आणि मेरी कोमच्या बाबतीत सांगायचं झालं तर मग आपला सगळा स्वार्थ संपला, आपलं आता करिअर बऱ्यापैकी संपलंच आहे. आणि मग अशा वेळेला मग बरोबर ज्याने आपल्याला मदत केलेली होती त्याला दूर सारायचं. आणि दुसरा जो आहे, जो गोड गोड बोलतो आहे, जो तुम्हाला गोड बोलणारा नेहमीच हे असतो नाही का, गोड बोलून आणि शत्रू हे म्हणजे समजलं जातं ही तर शत्रू असतो असं, आणि जो गोड बोलतोय तर त्याच्या आहारी जायचं, असा सगळा प्रकार आहे. आणि ज्या पद्धतीने तिने ते बोललं तर ते खरंच असं पचण्यासारखं नाहीये. आणि ह्यामुळे असं म्हटलं जातं की ह्या ज्या मुली आहेत, ज्या करिअरिस्टिक मुली आहेत, ज्यांना त्यांचे नवरे सपोर्ट करता आहेत किंवा त्यांचे बॉयफ्रेंड सपोर्ट करता आहेत, तर मग ते नातं कितपत टिकेल. तर पुरुषांनी सुद्धा मग जर
दोघंही जण जागे झाले आणि मग अशा वेळेला लग्न संस्थेत जेव्हा धोक्यामध्ये येते आहे, जेव्हा मुलं मुली हे आपलं करिअर सोडायला तयार नाही, तेव्हा हे असे जे छोटे मोठे उदाहरणं असतात की ज्याच्यामध्ये जेव्हा तो पिक्चर रिलीज झाला होता तेव्हा बऱ्याच पुरुषांना सुद्धा ट्रोल करण्यात आलेलं होतं, पहा तिचा नवरा कसा तिला सपोर्ट करतो, नाही तर तुम्ही घरातलं पाण्याचं भांडं इकडचं तिकडे ठेवत नाही, असं सुद्धा बायका टोमणे मारायच्या. पण मग जेव्हा असं सगळं घडतं आहे तेव्हा हे सगळे जे मुलं आहेत तर ह्यांच्या पुढे संसार होणार कसे, आणि कोणाला तरी काहीतरी कारणाने घरी बसावं लागणार किंवा लक्ष द्यावं लागणार तरच हे कुटुंब व्यवस्थित चालणार. आणि जर समजा तसंही नसेल तर तुम्हाला कुठला तरी सपोर्ट मिळावा लागणार, आणि तो सपोर्ट जर समजा एखादा मुलगा करत असेल, आता तर ऑनलाईन बऱ्यापैकी गोष्टी घडत असतात, ऑनलाईन भरपूर बिझनेस तुम्हाला करता येतात, ऑनलाईन तुम्हाला बरेच कामं करता येतात, जॉब करता येतात, कारण आता वर्क फ्रॉम होम पण असतात. तर अशा वेळेला हाऊस हजबंड होणं ते इतकं पूर्वी इतकं तसं त्रासदायक नाहीये. घरी बसून तुम्हाला बिलं वगैरे पण भरता येतात, शिवाय कमाई पण करता येते. आणि असं असेल तर ह्या सगळ्या त्यागाला, समर्पणाला, प्रेमाला काहीतरी तर मोल असावं ना आयुष्यामध्ये, असं मला वाटतं. तर याची जाणीव ठेवली पाहिजे. ज्यांना कुणाला, जे कोणी हाऊस हजबंड असतील, जे कोणी बायकांना सपोर्ट करत असतील, तर त्यांनी सुद्धा स्वतःचं आर्थिक स्थैर्य हे जपलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याबरोबरच हे जे सगळं चाललेलं आहे तर ह्याच्याबद्दल सगळ्यांनी विचार करावा ह्या वक्तव्याबद्दल, असं मला वाटतं. आणि तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. मेरी कोमचं बोलणं मला फारसं काही पटलेलं नाहीये. आणि आता तो नवीन जो तिचा नवरा आहे तर ते पाहता तो तिचा मॅनेजर होता, म्हणजे मी जे पूर्वी कधीतरी तिचा इंटरव्ह्यू बघितलेला होता, आणि मग मला असं वाटलं म्हणजे 2-3 वर्षांपूर्वी की मग तिचा तर आधी तो एक नवरा होता आणि मग हा नवीन नवरा हे असं कसं काय झालं. तर मग तिला 3 मुलं आहेत, एक मुलगी तिने दत्तक घेतलेली आहे. आणि लोक बदलतात, त्यामुळे जीवनामध्ये शाश्वत असं काहीच नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही तो इंटरव्ह्यू बघितला का ते पण सांगा.